बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई इथं अभ्यास करताना त्रास होऊ लागल्यानं साऊंड सिस्टीमचा आवाज कमी करण्यासाठी महिला वकील ज्ञानेश्वरी अंजान यांनी सरपंचांना विनंती केली। या संदर्भात अंजान यांनी पोलिसात तक्रार केली, मात्र याचा राग मनात धरून सरपंच अनंत अंजान यांनी आपल्या साथीदारासह अंजान यांना अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। कोल्हापुरातील महिला वकिलांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। सरकारी वकील MB पाटील यांनी महिला सुरक्षेसाठी सरकारनं नवीन कायदे अंमलात आणण्याची गरज व्यक्त केली। अंबेजोगाईची ही जी महिला वकिलांना मारहाण झालेली जी घटना घडली आहे ती निश्चितपणे निंदनीय आहे। एका महिला आणि ती वकील असून तिला अशा प्रकारे अमानुषपणे जी मारहाण केली, यावरून एक निष्पन्न होतं आहे की समाजातल्या लोकांना कायद्याची भीती राहिलेली नाही। त्यामुळं कायद्यामध्ये आणखीन काहीतरी वाढीव सुधारणा करणं आवश्यक आहे, कडक कायदे आणखीन करणं आवश्यक आहे, हे निश्चितपणे दिसतं। आजच मी सकाळी आणखीन एक बातमी बघितली की हरियाणामध्ये ती घडलेली आहे आणि तिथे एक महिला जी एअर होस्टेस आहे ती व्हेंटिलेटरवर होती, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती आणि तिच्यावर बलात्कार झालेला होता। CCTV फुटेज बघितल्यानंतर तिच्यावर बलात्कार झालेला हे लक्षात आलं। व्हेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेस असलेल्या महिलेवर जर बलात्कार होत असेल तर निश्चितपणे ह्यात सुधारणा होणं गरजेचं आहे, हे दिसून येते। त्याचबरोबर प्रबोधनाची पण गरज आहे। समाजाची महिलांच्याकडे बघण्याची जी मानसिकता आहे यामध्ये निश्चितपणे बदल होणं आवश्यक आहे। तसेच अंबेजोगाई येथे जी सध्या चर्चेत असलेली घाणेरडी घटना घडली, मी घाणेरडी हा शब्द यासाठी वापरते, यामध्ये माणुसकीला काळिमा फासण्यासारखे कृत्य झालेले आहे। फक्त वकील वर्गातली ती स्त्री होती म्हणून नव्हे, तर एक स्त्री म्हणून तिच्यावरती ज्या पद्धतीनं तिच्याबरोबर वर्तणूक केली गेली काही राजकीय लोकांच्याकडून, ही अतिशय निंदनीय बाब आहे। एखाद्या स्त्रीला पुरुषांकडून अशा प्रकारे मारहाणीची घटना मी तरी कधी पाहिली नव्हती एकटी। बरं, तिची चूक काय होती? सामान्य नागरिकाचं जे मागणं असते तेच असते की मला शांततेनं, सुखानं, समाधानानं जगू द्या। ते होते का आज समाजामध्ये? तर या सगळ्या घटनांचा मी पूर्ण निषेध करते आणि यामध्ये दोषी जे लोक आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी। आणि सध्या अंबेजोगाईमध्ये जी घटना घडत आहे त्यामध्ये एका वकील महिलेने तिच्यावर घरासमोर जो असलेला डंक आणि इतर गोष्टी होत्या ज्यामुळे तिला भोंग्याचा मायग्रेनचा त्रास होत असताना सरपंचाला रिक्वेस्ट करून पण त्यांनी ती गोष्ट मान्य न करता स्वतःच पोलिसांकडे जायला सांगून तिच्यावरती परत पोलीस स्टेशनमध्ये का गेली असा आरोप करून तिला एकटीला शेतामध्ये गाठून मारहाण केली, ही अतिशय निंदनीय बाब त्यांनी केलेली आहे। स्वतः कंप्लेंट करायला सांगून परत स्वतःच त्या व्यक्तीला इतका त्रास दिलेला आहे की त्यातून तिला मानसिक त्राससुद्धा झालेला आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना परत पोलिसांनी कंप्लेंट घेतली तर कंप्लेंट का केलीस म्हणून तिला मारहाण केली, ही अतिशय चुकीची बाब त्यांनी केलेली आहे। यामध्ये बीडमध्ये राजकीय घडामोडी ज्या होत आहेत त्यावरनं तिथं फक्त पुरुष मंडळीच नाही तर महिला मंडळीसुद्धा अतिशय सुरक्षित नाही आहे। महिला वकिलावरती खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे अमानुष जो अत्याचार म्हणतो आपण, म्हणजे महिला वकील असून आणि तिला मायग्रेनचा त्रास होता, एक किरकोळ तिची फक्त समाजाकडून अपेक्षा होती की या त्रासाला तिला आवाज सहन होत नव्हता आणि त्याच्यासाठी तिने सांगितलं की एक पहिले रिक्वेस्ट केली, त्याच्यानंतर तिने स्वतःकडून एक कंप्लेंट दाखल केली। तर त्याचा राग म्हणून आज जो काही तिच्यावरती मारहाण केलेली आहे किंवा तिच्यावर जो अत्याचार केलेला आहे आणि जे बीडमध्ये नाव सध्या खूपच जोरात चर्चेत आहे त्यामध्येच अजून हे एक प्रकरण आहे। तर मला असं वाटतं की कुठेतरी याचा जाहीर निषेध होऊन आणि जर समाजामध्ये माणूसच माणसाच्या व्यथा समजून घेत नसेल तर काय अर्थच उरलेला नाही आहे। आणि महिला एकटी आणि तिच्यावरती तुम्ही असा अत्याचार करताय हे एकदम निषेधार्थ आहे आणि हा कुठेतरी जे तुमची हुकुमशाही किंवा गुंडगिरी चालू आहे ह्याला कुठेतरी सरकारने